त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व MA ची पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मस्साजोग येथे वडिलांच्या बरोबर शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व पारंपरिक शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला. संतोष अण्णा यांनी शिक्षण घेत असतानाच मस्साजोग येथील गावामध्ये आपल्या स्वभावामुळेच मोठा मित्रपरिवार निर्माण केला. त्यांच्या बोलण्याची लकब, त्यांचा सुस्वभाव, मितभाषी बोलणे आणि कायम हसरा चेहरा या सर्व गोष्टींमुळे अल्पावधीतच ते मस्साजोगमध्ये एकरूप होऊन गेले. सन 2012 मध्ये संतोष अण्णा स्वतः उपसरपंच झाले. यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील समाजकार्यामध्ये सहभागी करून घेतले आणि संपूर्ण कुटुंब हे मस्साजोग येथे समाजकार्यामध्ये कार्यरत झाले. लोकाग्रहास्तव संतोष अण्णांनी त्यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सन 2017 साली सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे केले आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडून देखील आल्या. यावरून संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मस्साजोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो. यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले. संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळा द्यायचे, परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा. हे विश्वची माझे घर असे संबोधले जाते तसे संपूर्ण मस्साजोग हेच माझं घर आणि मस्साजोग मधील प्रत्येक व्यक्ती हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते. संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलंसं करून घेतलं होतं. यातूनच संतोष अण्णांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले गेले होते. समाजसेवा करत असताना संतोष अण्णा 7 जुलै 2016 रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले. लोक आपल्याला विसरतील, आपले कार्यही विसरतील, पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाहीत. आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्साजोग मधील नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेता येईल. त्या झाडांच्या रूपाने मस्साजोगच्या नागरिकांवर आपल्या मायेच्या सावलीचा हात कायम ठेवतील. अण्णांनी आपल्या गावात घनवण प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून 1 किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले. घनवण प्रकल्पांतर्गत अण्णांनी गावामध्ये विविध प्रकारची 2000 झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. झाडांचे महत्त्व हे अण्णांनी फार पूर्वीच ओळखले होते आणि याच माध्यमातून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरिता अण्णांनी झोकून देऊन वृक्षारोपणाची मोहीम आपल्या गावामध्ये राबवली आहे. यावरून अण्णांचं पर्यावरण प्रेम आपल्याला दिसून येतं. पाणी हेच जीवन आहे हे अण्णांनी ओळखले होते आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्साजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो याकरिता अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसमृद्ध अभियान सुरू केलं. या अभियानामध्ये अण्णांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा किती भीषण आहे हे ओळखून याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपण जलसमृद्ध करू शकतो, म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली. अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अण्णांनी याबरोबरच ओढा सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे पाणलोटाची कामे करून
गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केलेले होते. आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये व नदीमध्ये साचलेला गाळ काढला जावा. गावात पडणारा पाऊस आणि त्या पावसाचे पाणी आपल्याच नदी आणि ओढ्यांमधून निचरा होऊन गावातील विहिरी बोरवेल भरावेत व आपले गाव पाण्याच्या बाबतीत देखील स्वावलंबी व्हावे अशी त्यांची मनापासून धारणा होती. आपले गाव हे आदर्श गाव असावे या उद्देशाने अण्णांनी गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केले होते. तसेच रस्ते, घनकचरा याचे देखील उत्तम व्यवस्थापन अण्णांनी केले होते. याचबरोबर आपल्या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असाव्यात यासाठी देखील अण्णांनी अनेक नाविन्यपूर्व उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले. त्यांच्या कारकिर्दीत मस्साजोग गावाला एकूण 19 पुरस्कार मिळवून दिले. एवढेच नव्हे तर पुरस्काराच्या रूपानं रकमेच्या स्वरूपात 92 लाख रुपये हे मस्साजोग गावासाठी मिळवून दिले आहेत. गावाला शासनाकडून येणारा निधी वेगळाच, परंतु आपल्या गावासाठी केलेल्या कामाच्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व गावाच्या विकासावर संतोष अण्णांनी शासकीय निधी व्यतिरिक्त पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले. हा एक वेगळाच विक्रम अण्णांनी केला होता. आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजेतच, झाडे पाहिजेत, पाणी पाहिजे, परंतु याचबरोबर गावातील युवक हे देखील स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत. एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. समाज कार्यांमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता सर्वात महत्त्वाचं आजच्या या युगामध्ये युवक हा व्यसनमुक्त असला पाहिजे. याकरिता अण्णांची मनापासून धडपड होती. आपल्या गावातील एकही युवक हा व्यसनाधीन नसावा याकरिता संतोष अण्णांनी कमीत कमी 100 कुटुंबातील युवकांना स्वखर्चातून दारू सोडवण्याकरिता प्रयत्न केले. कुटुंबातील जे युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते अशा युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्याकरिता ही मोहीम संतोष अण्णांनी सुरू केली होती. आणि ही मोहीम सुरू करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना स्वतःबरोबर समाजकार्यात झोकून देऊन व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले. व्यसन मुक्तीकडून शिवभक्तीकडे या अभियानातून त्यांनी संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याकरिता मोठे कार्य उभे केले होते. अण्णांसाठी लहान, निरागस शालेय मुलं हा फार जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांना लहान मुलांसोबत आपला वेळ व्यतीत करायला फार आवडायचे. त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला शाळेतल्या मुलांबरोबर ते संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे आणि शालेय जीवनापासूनच मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील होते. या सर्व बाबींकडे आपण पाहिले असता व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवणे आपल्या गावामध्ये 2000 पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावून आपले गाव वृक्ष संवर्धनामध्ये कसे पुढे राहील व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल गावामध्ये कसा साधला जाईल याचा देखील अण्णांनी विचार केला होता. तसेच जलसंवर्धनाच्या विविध योजना आपल्या गावामध्ये राबवून पाण्याचा योग्य वापर करून आपले गाव पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणे, गावातील सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, घनकचरा इत्यादी भौतिक सुविधा गावामध्ये राबवलेल्या आहेत. म्हणजे गावाप्रती आणि गावातील नागरिकांप्रती त्यांचा असणारा जिव्हाळा हा सर्व कामांमधून दिसून येतो. असे होते आपले संतोष अण्णा
आणि असे होते त्यांचे निस्वार्थी कार्य. यानंतर आपली दुसरी ताई आपले विचार मांडणार आहेत. करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बये आताच दार लावून का बसली आहेस? हे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी आई दार उघड, दार उघड बये, दार उघड. ज्या ज्या महामातांनी आणि महामानवांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य, समृद्ध आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली, त्या सर्व महामातांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व धगधगत्या मशाली, माझ्या आई बहिणी, उफाळता लाव्हा, माझे वडीलधारी बंधू, आम्ही सर्वच आपल्या अण्णांच्या म्हणजेच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पुढे एक ढाल बनून उभे आहोत, अशी मी सर्वप्रथम ग्वाही देते. मित्रांनो, माणुसकीला काळी माफ हसणारी लज्जास्पद घटना मस्साजोग गावी घडली. मंडळी, आजपर्यंतचा इतिहास आहे, वाघाला पकडण्यासाठी कुत्र्यांना कळपानेच यावे लागते. आमचा वाघ संतोष अण्णा देशमुख एक आदर्श सरपंच, ज्यांच्या बोलण्याने दगडालाही पाझर फुटावा असा तो प्रेमळ आवाज. जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं रणांगणातील एका शूरवीराप्रमाणे डरकाळी फोडणारा आमचा वाघ होता, वाघ. परंतु तो 9 डिसेंबरचा काळा दिवस आम्ही कोणीच विसरू शकत नाही. अण्णा, ऐकताय ना तुम्ही? ओ अण्णा, माझा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला? आज इथं हजारोंच्या संख्येने अनेक जाती धर्माचे लोक जमलेले आहेत. अण्णा, तुमचे फोटो पाहिले तरी सुद्धा काळीच चिरते हो. अण्णा, एखाद्या गाईच्या वासराचे जसे मोकाट कुत्री लचके तोडतात, तसे तुमचे लचके त्या माणसातील कुत्र्यांनी तोडले. कशी लाज वाटली नाही त्यांना, कशी माणुसकी दिसली नाही. त्यांना नव्हते का आई बाप? त्यांना नव्हता का संसार? त्यांना नव्हती का लेकरं बाळ? असे कसे वागू शकतात ते? आजही हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे. एक आदर्श बंधू, एका आईचा लाडका मुलगा, लेकरांचा प्रेमळ बाप, एका पत्नीचा योग्य जोडीदार कोसळला होता. घराच्या भिंती ढासळत होत्या, कारण त्या भिंतींना सावरणारे हात आज नाहीसे झाले होते. मायबाप हा फक्त खून नाही, तर त्या नराधमांनी मानवतेचा गळा घोटला आहे. गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा आमचा अण्णा आज आमच्यात नाही. अरे, काय केलं होतं माझ्या अण्णाने? काय गुन्हा केला होता? आपल्याच गावातील एका गरीब वॉचमनवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई देत होता. काय फळ मिळालं त्याच्या लढाईला? आमचा अण्णा कोण्या एका जातीसाठी ही लढाई लढत नव्हता, तर मानवतेसाठी ही लढाई लढत होता. गोर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता. परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी. काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले? अहो, एखाद्या जनावराला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु
अण्णाला मारताना त्या नराधमांनी जे नीच कृत्य केले आहे, त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. त्या कुत्र्यांनी कळपाने येऊन माझ्या अन्नावर झडप घातली. अरे जर एवढाच दम होता तर एक एक करून यायचं होतं. तुमच्या 7 पिढ्यांना पुरून उरला असता आमचा एकटा अण्णा. त्यांना एवढं मारलं, त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले. आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले. कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले, हसत हसत सेल्फी काढले. त्यांच्या अंगाची चाळण केली हो, चाळण. त्याचा गळा आवळला गेला. एवढंच काय तर सगळं करून झाल्यानंतर त्याचा जीव जात होता. तो ओरडत होता, माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या, माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या. पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही. अण्णा प्यायला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघवी केली. सांगतानाही डोळ्यात पाणी येत आहे. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला, काय वाटत असेल या लेकीला. दुःखाचा डोंगर कोसळला असेल. शब्द संपलेत त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना. आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते. शेवटी एकच सांगेन, घरात भाकरी थापणारे हात जेव्हा हातात तलवार घेऊन मैदानात उतरतात ना, तेव्हा इतिहास घडलेला आहे. आम्हाला मैदानात उतरायला लावू नका, नाहीतर ही जिजाऊंची, आई रमाईंची, अहिल्या देवीची, सावित्रीची लेक आहे. आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे. आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही, तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे. प्रत्येक आईची आहे, भावाची आहे, पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील हरेक लेकीची आहे. जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्यांनो, उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हे विसरू नका. उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे. अरे आम्ही तलवारी सोडल्या पण हे हात तलवारी चालवायला विसरले नाहीत. आम्ही नांगर सोडले पण जमीन फडायला विसरलो नाही. रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे. डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे. पोलादी मुठीत हत्तींचे बळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. हॅलो. यानंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख या ठिकाणी आपले विचार मांडतील. खरं तर या ताईंनी जे मांडलंय त्यापुढं मला काय बोलावं कळना झालंय. जे काही इतिहास भूगोल सगळं सांगितलंय तो असाच आहे. अगदी एका निष्पाप माणसाला कशा पद्धतीनं मारलंय. आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? तर मी विचारतोय, आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत. न्याय देणारं कोण आहे? इथलं सरकार आहे. तर आपण सगळ्यांनी विनंती करायची आहे. मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेब. मी खरं तर आज वेगळं बोलणार होतो, पण आता मला महत्त्वाचं कळलंय की इथं बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहीत नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय, तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळा घटनाक्रम माहीत आहे, परंतु तिथली शासन व्यवस्था,
तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात, राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातं आणि एका गरीब सरपंचाला, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, एका समाजसेवकाला, एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला, एका छोट्याशा गावात एकदम सुखासमाधानानं आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं संपवलं गेलं, कुणामुळे संपवलं गेलं, याविषयी मला बोलणं महत्त्वाचं वाटतंय. तर माझे हात जोडून विनंती आहे, मी न्यायाची भीक मागतोय. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही आज एकदम गांभीर्यानं ही गोष्ट घ्या. 28 मे 2024 ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली. एका उच्चपदस्थ व्यक्तींना, आवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोअर इंचार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काय त्यांची काय मागणी असेल ती मागणी पुढं झाली का नाही माहीत नाही, परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं 29 मेला यांच्यावर FIR दाखल केला. परंतु त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे, त्याचा कुठंही तपास झाला नाही. म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड, पहिल्यांदा नाव घ्यायलो मी, या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले, जे काही खाली सूचना दिल्या काय करायचंय ते, त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही 29 नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले, खंडणी मागितली, तरी देखील तिथं काय झालं, कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही. हे सगळे लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही. आज मला हे म्हणायचंय की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या. एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता, त्या दिवशी हे परत लोक, या टोळीतले हे 8 जण हे परत आवादा कंपनीवर आले. परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली. तो किंचाळत होता, तो लाठ्याने मार खात होता. म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोष अण्णा देशमुख यांना की अशी इथं घटना घडली आहे, इथं या. तो सोडवायला गेला, भांडण सोडवताना ह्याला मारलं. गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली. तो अशोक सोने नावाचा दलित बांधव हा दुपारी 1 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये भीक मागत होता की माझा FIR घ्या, माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची आहे, जे काय मला FIR द्यायचं आहे ते घ्या. तर घेतली नाही. का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं. ह्या जे 1 नंबरचा आरोपी आहे, बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगल त्याच्यावर FIR होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल, म्हणजे ज्या गोष्टी आरोपी सांगल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या. मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली, परंतु खालची लोक अजून तसेच आहेत. ती अॅट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता. आणि संतोषांना तिथं गेले म्हणून वरून आदेश आला. वरून आदेश काय स्वतः दिला नाही, यांना राजकीय पाठबळ आहे. याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथं गोष्टी झाल्या असत्या तर ही घटना घडली नसती. घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत 2.5 महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय. जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि 2.5 महिन्यानं ती काढली. त्याच्यामुळं समजून घ्या मला काय म्हणायचे ते राज्यकर्ते सगळे, जे काही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला न्याय भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुखासमाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य, आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे, खूप भयानक पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे. यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं, खूप गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याच्यावर प्रामुख्यानं सगळ्यांनी विचार करावा. मला जास्त काही बोलता येणार नाही कारण का मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही 3 महिने कसं सावरलात, तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही, कुटुंबाला सावरलं नाही. या सगळ्या 18 पगड जातीतील लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी, समाजाने कुठंतरी आम्हाला सावरलेलं आहे. म्हणून आम्हाला कुठंतरी लढायची, न्याय मागण्याची हिंमत होत आहे. तसेच तुम्ही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहा. आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही, आपणही चुकणार नाहीत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे, त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत. आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पण
अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होतंय, उपमुख्यमंत्री साहेब, त्या गोष्टी तुम्ही काढून टाका. तुमचं काही नुकसान होणार नाही, ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो. तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका. तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो. यानंतर आपण माननीय प्रांताधिकारी साहेब यांना जे निवेदन देणार आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्यानंतर वैभवीताई आपले विचार मांडणार आहेत. तर प्रांताधिकारी श्रीयुत वैभव नावडकर साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाते, त्याचं वाचन या ठिकाणी आमच्या ताई करतायत. मराठा क्रांती मोर्चा बारामती. निवेदन दिनांक 9 मार्च 2025. प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांसी. विषय मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांचे मारेकऱ्यांचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत. महोदय, मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धती